हाय नमस्कार. बघू शकता वातावरण कसलं झालंय इकडलं डेंजर. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या सक्रातीपासनं. आता चिखल पडन. नुसतं काय होतं माहिती का, चिखल नसला ना एक दिवस जीवाला आल्यासारखं होतंय. आलोय भटीवर आता. 2 दिवस सुट्ट्या घेतल्या. आता फड उभा करायचा आहे. चिखल पडेल आज. आबाळ पण आलंय बघू शकताय तुम्ही. बघा आबाळ बघा. आता किती वाजले माहिती आहे का, 3 वाजले त्या. तर आबाळ बघा कसलं डेंजर आहे. हे फड आमचंच आहे. आता कोणच्या फडात बारका उचलायला हेच लावावं लागेल. हे उभं करावं लागेल. तर चला तुम्हाला दाखवते मी फड कसा उभा करते. इथं ढिगारा पडलाय खंडीभर दुनव्याचा. आता कसं धरायचं, इथं इटा ठेवते तुम्हाला दिसन. कसं माहिती का, सगळ्या गोष्टी आता आपल्याला टेंड नाही, आपण घेऊ शकत नाही टेंड. त्यामुळं हे बघा टेंड कसलं भारी टेंड केलं आहे का नाही इटाचं. तर म्हणलं चला माझ्या भावा बहिणींना दाखवा, म्हणलं मी मूळ कसं घालते, कसं उभा करते दाखवा. ही अशा इटा ठेवायच्या. आता खालनं तुम्हाला दिसायचं नाही. हरकत नाही, इथनं दिसेल. आलं ना आलं चालूच. जीवाला 4 दिवस सुख भेटतंय तरी जीवाला मरणाचं. हे असं मारायचं बघा आता सगळं. लय तर बाईच्या जीवाला लय अवघड. बाईचा जीव म्हणजे काचच्या भांड्यासारखा, पाण्याच्या बुडबुडी. आबाळ आलंय आता. 4 फड उभा करायला आले ते. 4 फड उभा करायला आले ते. अयो बोलतेच आधी मग कणा उभं करते. काय होतं माहिती का, हो का असं उभा करायचा. अशा 22 खडंग्याची खडंगी उभा आणि असं मूळ घालायचं. असं मूळ घालायचं. तर आता एवढा मला फड मारायचा, हे सगळं दिसतंय तुम्हाला. उभा करायचंय आता. कणाच उभा करून घेते. बायाच्या जीवनाचं लय काचच्या भांड्यावनी जीवन. किती करल तेवढं बाईला कमीच असते. पण तसं बघायला गेलं तर बाई लेकरांचा विचार करते. लेकरांमुळं तिनं 4-5 कष्ट म्हणजे जास्त करावं लागतंय असं आहे. आता एवढा फड मारायचा, घरचं करायचं. एकल्याच जीवाला मना पण लागतंय की खायला. पण मी काय करते, आत्ता स्वयंपाक केला ना, संध्याकाळचा पण सकाळचा पण करते. म्हणजे उशीर लागला तर पटकन जाऊन चिखल झालं की खातंय आणि मग आंघोळ करते असं. हे टेंड हे काय बनवलं होतं असं. सक्रात माणसांतर मी काय बनवली नाही भावा बहिणींनो. फक्त एवढी मेहंदी काढली आणि नखपालीस लावली. बांगड्या नाही काय नाही. आईलाच बांगड्या ही भर म्हणलं. आईला तर मावशीनेच भरल्या वाटतं बांगड्या. तिला साडी घे म्हणलं होतं, नको म्हणली साडी घ्यायला. काय होतं माहिती का, चिखलात लय जीवारे पडायला लागलाय. एकदम असं करायचं म्हणलं ना, लय नाकीना जीव येतोय. चला कणा उभं करायचंय. आबाळ आले. गळ्यातलं नाही काय नाही आपल्याला. आपण तसंच केलं बघू शकता.
काय जे माणूस आपल्याला घेऊन देऊन दमतच नाही म्हणून त्या माणसाचा शृंगार करून मिरवून काही उपयोग नाही. तो माणूस काल दिसला होता, पण भरपूर असे माझे भाव, मावस भाऊजाया, मेहुणं, मावश्या होते. त्यामुळं मला हेड्याव काढता आला नाही. आणि आज एवढं दुखायला लागलंय अंग, हात तर एवढा दुखायला लागलाय बानूला घेऊन की करावंच लागतंय काम. नाही करून जमतच नाही कुणाला सांगताय. जर आपण म्हणलं की बाबा आता नाही करत, मला लय कंटाळा आलाय, तरी पण ते करावंच लागतंय काम. तर तेवढा इटा तिथं पाडले त्या मालकाने अजून उद्योग करून ठेवलाय. ते मी सगळ्याच लावत असते, फुटलेल्या सुद्धा इटा लावणार आहे. मग अहो 2 इटा ही थापायच्या म्हणले तरी बायाच्या जीवावर येतंय मरणाचं. कधी होतंय का, आणि लय अवघड जीवन आहे, काय सांगायचंय तुम्हाला. आता म्हणसान की बाई सगळ्याच बोलते मी, माझ्या इकलीचंच नाही, सगळ्या बायकांचं बोलते मी, की कष्ट ही करावाच लागते. आणि जोडीदार चांगला असेल तर अजूनच उल्हास येतो बाईला. पण मला तसं नाही, माझं उरपाट झालंय. मला जोडीदार असून बी नसून पण फायदा नाही. मला तसं पण इकलेलाच काम करायचं. त्या जोडीदाराचं या धर्तीवर चुकून जन्म झालेला आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल बोलणं पण मला ना योग्य वाटत नाही, त्याचं नाव पण मला घेऊ वाटत नाही. पण कानून कायद्याने घ्यावं लागतंय जबरदस्ती नाव. तर चला घेते मारून हे फड काना आपलं गिन्यान गेल्यावनी. झाल्यावर अजून एक हेड्या बनवीन, स्वयंपाक करेन. तर आता 3-3:30 वाजत आले, 4-5 वाजतेले. आता लय मोठा फड आहे ना. तर बाय. आणि हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. बाय.